आता कोणी कोडिंग वगैरे काही करू नका. लक्ष द्या पूर्ण. लॉक आणि आय लॉक मध्ये कन्फ्युजन करता. ठीक आहे. दोघांचं काम एकच आहे. ठीक आहे. लॉकचं पण काम आणि आय लॉकचं पण काम सेम आहे. पण एक जो आहे तो काम करतो लोकेशन बेसवरती. कशावर करतो? लोकेशन. आणि दुसरा जो काम करतो तो करतो इंटिजर बेसवरती. कशावरती? इंटिजर. मग त्याला फक्त इंटिजर समजतं, कॉलम नेम हेडर वगैरे काही समजत नाही. फॉर एक्झाम्पल, याची इंडेक्सिंग काय? 0 1 2. मग याचा यूज कोण करतं? आय लॉक. कोण यूज करतो? आय लॉक. मग तो कॉलमला पण इंडेक्सिंग प्रोव्हाइड करतो. कशाला प्रोव्हाइड करतो? कॉलमला. मग नेम कॉलमची इंडेक्सिंग काय असणार? 0. एजची काय असणार? याची 2 3 4 5. समजला? मग बेसिक साठी आपण एखादा इथं टेबल रीड करू. ठीक आहे. नॉर्मल तुम्हाला पण एक टेबल तिथं दाखवतो मी. प्रत्येक बॅच मध्ये असतो EMP नावाचा टेबल. हा टेबल घेतो मी. याचा पाथ कॉपी करतो, तुमच्या ग्रुपवर पण पेस्ट करतो, याला म्हणजे सेंड करतो. इम्पोर्ट पांडाज ऍज PD. आणि इम्पोर्ट कारण सगळे सेल रन करण्यामध्ये वेळ जाईल, त्यामुळे लिहितोय मी ऍज NP. आणि इथून स्टार्ट करतोय आज. DF इज इक्वल्स टू PD डॉट रीड अंडरस्कोर CSV. ठीक है. एंड देन डबल कोट आर पाथ. ठीक है. सॉरी, पाथ मध्ये डबल कोड ऑलरेडी आलाय. सॉरी. आज तुमच्या सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहे. स्प्लिट पण कव्हर होणार आहे. ठीक आहे. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच केसेस पण कव्हर होणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आज आपण पांडा जो आहे तो पूर्ण एंड करणार आहे. ठीक आहे. आणि उद्या मॅटप्लॉटलिप काय करणार आहे? उद्यापासून स्टार्ट करणार आहे. मॅटप्लॉटलिप आणि सिबन तुमचा एकाच लेक्चरमध्ये होईल. ठीक आहे. पूर्ण आपण अर्धा अर्धा तास मॅटप्लॉटलिप नाही, मॅटप्लॉटलिप खूप मोठा आहे तसं म्हटलं तर. मॅटप्लॉटलिपला एक लेक्चर जाईल आणि सिबनचं जे लेक्चर आहे, सिबनचं लेक्चर झाल्यानंतर आपण प्रोजेक्टची स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. आता करू आपण इथून सुरुवात. दिसतं ना तुम्हाला स्क्रीन नीट? आता आपण एक लॉगचं ऑपरेशन बघितलं होतं. फर्स्ट आपण डिस्कस करणार आहे लॉग बद्दल. ठीक आहे. हा DF आपला टेबल आहे. ठीक आहे. दिसतोय टेबल? ठीक आहे. याच्यामध्ये कमिशन कॉलम प्रिव्हियस पण घेतला होता ना आपण, हाच टेबल मे बी. तर आता आपल्याला काय करायचंय? सिम्पल. ठीक आहे. फर्स्ट आपण शिकणार आहे लॉग. काय शिकणार आहे? ठीक आहे. लॉक म्हणजे काय? लोकेशन बेस इंडेक्स. कोणतं आहे? लोकेशन बेस इंडेक्स वरती ते काय करतं? काम करतं. आता लोकेशन बेस इंडेक्स म्हणजे काय? मला सांगा, मला फक्त प्रिंट करायचं आहे ह्याची डिटेल्स. किंगची डिटेल प्रिंट करायची आहे. ठीक आहे. फक्त किंगची रो प्रिंट करायची आहे. कसं करणार आपण? DF काय घेणार आहे आपण? DF डॉट लॉक. काय घ्यायचंय? DF डॉट लॉक. आणि लॉक मध्ये काय करायचंय तुम्हाला? तो इंटिजर पास करायचा. किंगचा किती आहे इंडेक्स व्हॅल्यू? 8. मग तो इथे काय करायचा आहे? पास करायचा आहे. अँड देन शिफ्ट इंटर. आले पूर्ण डिटेल्स त्याचे. ठीक आहे. मग मला फक्त एम्प्लॉईचं नेम हवंय. काय हवंय? एम्प्लॉईचं नेम. मग ते कसं आणणार मी? इथे देणार कॉमा अँड देन फक्त इथे टाकणार नेम. काय टाकणार? नेम. मग सिंपल टाकलं मी नेम. आलं काय? ते किंग. मला त्याचं नेम हवं आणि त्याची सॅलरी हवी. काय हवी त्याची? नेम आणि सॅलरी. ठीक आहे. इथं आहे सॅलचा कॉलम. मग आता हे कसं करणार आपण? आता एक पेक्षा जास्त कॉलम आहे आणि आपल्याला डिटेल पण कशात हवेत? लिस्ट मध्ये. कशामध्ये हवंय? लिस्ट. मग सिंपल इथं आपण काय करतो? लिस्ट पास करतो कॉलमची. मला त्याचं नेम हवं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय हवं? सॅलरी हवं. आणि याच्यानंतर लॉकचं पण ब्रॅकेट काय करतो आपण? क्लोज. आलंय त्याचं नेम. किंग आहे. त्याची सॅलरी किती आहे? 5,000 रुपये. समजले कसं आपण जे आहे ते लॉकचं यूज करतोय? बट याच्यामध्ये आपण बघा, इथं इंडेक्स दिलाय. काय दिलाय इथे? इंडेक्स. बट इथे देताना काय दिलाय? लेबल. काय दिलाय? लेबल. त्याच्यामुळे याला म्हणतात लेबल बेस. ठीक आहे. लोकेशन. काय म्हणतात? लेबल बेस लोकेशन. ठीक आहे.
समजलंय? म्हणजे लॉक कशावर काम करतं? लेबलवर काम करते. कशावर काम करते? लेबल. आता जास्त कन्फ्युजन नाही करणार आपण, पूर्ण पहिले ऑपरेशन लॉक मध्ये करणार आहे सगळे. कशामध्ये करणार आहे? लॉक. आय लॉक जास्त यूज होत नाही, कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा इंटिजर कसा लागतो हे तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. ठीक आहे. लॉक मध्ये आपण हार्डली, सॉरी, आय लॉक मध्ये हार्डली 2 ते 3 ऑपरेशन्स आपण काय करणार आहे? परफॉर्म करणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा, याच्यावरती स्प्लिट पण तुम्हाला शिकवणार आहे. आता आपण जे प्रिव्हियस होतं याच्यामध्ये ऑपरेशन काय केलं होतं, इथे जो HR होता मे बी त्याची सॅलरी आपण 52,000 परफॉर्म केली होती. म्हणजे आपण तिथे यूज कशाचा केला होता? लॉकचा. लॉकचा यूज करून आपण कशी पण कोणती पण एखाद्या पोझिशन मध्ये चेंजेस करू शकतो. ते तुम्हाला प्रिव्हियस डेटा क्लिनिंग मध्येच झालेलं आहे. ठीक आहे. तरी पण आपण एकदा परत अगेन करू. ठीक आहे. मला सांगा, ह्याची 800 रुपये सॅलरी आहे. ठीक आहे. याची जाऊ दे. फॉर एक्झाम्पल फोर्ड जो आहे, ठीक आहे, त्याची सॅलरी आहे 3,000. मला करायची 3,100 करायची. सांगा कोड काय राहील? TF.log इन ब्रॅकेट 12 कॉमा सॅल. ठीक आहे. पुढे इक्वल्स टू, ठीक आहे, डबल इक्वल्स टू 3,100 एवढंच आहे फक्त. ठीक आहे. कारण आपण स्पेसिफिक लोकेशनला ऑलरेडी पोहोचलोय. 12 अँड देन कॉलम नेम अँड देन काय करणार आहे आपण? फक्त शिफ्ट इंटर. ठीक आहे. केलं शिफ्ट इंटर. ठीक आहे. अँड देन इथं पास काय करायचंय? DF. ठीक आहे. केलं पास, झाले 3,100. ठीक आहे. समजले कसं काम करता येते ते? ठीक आहे. आता जो आपण अजून थोडंसं पुढे, ठीक आहे, स्पेसिफिक ठिकाणी चेंज तर झाला, बट तुम्हाला आता सांगितलं की फक्त मिडलचा डेटा प्रिंट करायचा आहे. कोणता डेटा प्रिंट करायचा आहे? मिडलचा. मिडलचा म्हणजे काय? 3 पासून ते 9 पर्यंतचा डेटा काय करायला लावलं तुम्हाला? प्रिंट करायला लावलाय. मग तुम्ही आता हे कसं करणार? मग सिम्पल, याच्यासाठी तुम्हाला हेल्प करता आपला स्लायसिंग फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? स्लायसिंग. आता स्लायसिंग फॉर्म्युला कोणता? काय आहे स्लायसिंग फॉर्म्युला सांगा मला. काय काय एकदा सांगा. स्टार्ट, स्टॉप, स्टेप. ठीक आहे. देन इथे घ्यायचे लॉक. ठीक आहे. लॉक मध्ये काय करायचं आपल्याला? इथे लक्ष द्या कार्तिक, हे महत्वाचं आहे. AC लावायचं, लावा. झालं का चालू? तिथे काय लागले का बघ बरं. नीट दाब, नीट दाब. हा बस. स्टार्ट कुठून देणार आपण? 3. कुठून देणार आहे? 3 पासून. ठीक आहे. स्टॉप कुठे देणार आपण? 9 पर्यंत मला प्रिंट करायचं, एवढा डेटा मला प्रिंट करायचा. 3 पासून ते 9 पर्यंत एवढा डेटा प्रिंट झाला पाहिजे. जेवढा सिलेक्टेड आहे ब्ल्यू मध्ये. 10. काय देणार? 10. हॅलो. चला, द्यायचं लक्ष. 3 इथं आपण स्टॉप काय देणार? 10चा. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर शिफ्ट इंटर. आला डेटा. समजला की स्लायसिंगचा यूज कसा करायचा आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो? सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक पण परफॉर्म करू शकतो. काय परफॉर्म करू शकतो? जे तुम्हाला शिकायचं सॅम्पलिंग टेक्निक्स मध्ये. सॅम्पलिंग टेक्निक्स, रॅन्डम सॅम्पलिंग टेक्निक असते. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लस्टर सॅम्पलिंग टेक्निक असते, जी की ऍडव्हान्स आहे सगळ्यात. ठीक आहे. पॉप्युलर सगळ्यात जर का सॅम्पलिंग टेक्निक म्हटलं तर रॅन्डम सॅम्पलिंग टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही साईडला बायस नसतो आपण. ठीक आहे. ते जे असतं ते लॉटरी सारखं रॅन्डमली सिलेक्ट केलं जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे ती पॉप्युलर, आणि त्याच्या थ्रू जे मॉडेल्स आपण बनवतो ते जास्त अॅक्युरेसी देतात. बट जर का तुमचा जो पण डेटा सायंटिस्ट आहे तो मला म्हटलं की, तुम्हाला म्हटलं समजा की एक रो सोडून पुढची रो आहे. ठीक आहे. तर तिथे आपण काय करतो? प्रॉपर एक सिस्टम फॉलो करतो. मग तिथे आपण स्टेप काय देणार? 2 देणार.
जी की डिफॉल्ट काय 1. ठीक आहे, मग याच्या थ्रू आपण काय करणार, एक सॅम्पल बाहेर काढणार. ठीक आहे, समजले की याला कोणती सॅम्पलिंग टेक्निक म्हणतात, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक. आणि ही कोणत्या तरी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आपण. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये प्रॉपर आपण काय करतोय, सिस्टम फॉलो करतोय. आता जो आपण अजून थोडंसं पुढे समजलं की सॅम्पल कसे काढतात आणि सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक काय असतं ते. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टार्ट स्टेप स्टॉप देतो लार्ज अमाऊंट ऑफ डेटा सेट मध्ये. ठीक आहे, आता देन त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचंय, अजून थोडंसं पुढे जाऊ. आता काय राहतं याच्यामध्ये, लॉक मध्ये एक झाला, दोन झाला, तीन झाला. हा, आता केसेस आपण काय घेऊ, आता याच्यामध्ये केस लिहू. आता केस कशी लिहिणार आपण ते बघू. डीएफ मध्ये कंडिशन्स तयार करू आपण. ज्याची सॅलरी, ठीक आहे, 10,000 पेक्षा कमी आहे, तो येईल सी कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, सॅलरी ग्रेड नावाचा कॉलम आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यानंतर ना ज्याची सॅलरी 1,000 ते 2,500च्या मध्ये आहे, तो येईल बी कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, आणि लास्ट वाले कशात येतील, ए कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, मग आता आपण हे कसं करणार, थोडंफार तुमच्या साईडनं लॉजिक लावून सांगा बरं. हम्म? काय हे? काय बोलतोय, तुला तरी समजतोय का? 3 - 1 2 - 1 याचा काही संबंध इथे. हा ते वय ते हा 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 असं म्हणतो का, म्हणजे किती इफ यूज होणार ते वाला. याच्यामध्ये इफ नाहीये. हा, इफ नाहीये असं म्हण ना, मग मधनच 2 - 1 माणसं आम्हाला कसं समजणार. 3 कंडिशन असेल तर 2 इफ, ते हा ते याच्यामध्ये नाही. इफ तर आता यूज नाही करू शकत आपण याच्यामध्ये, केसेस लिहितोय. ठीक आहे, नवीन कंडिशनल कॉलम आपण तयार करतोय. ठीक आहे, काय करणार सांगा, बेसिक आयडिया तर लावा एक छोटीशी. हम्म. याच्यामध्ये कशाचा यूज होईल तुम्हाला, लॉक शिकताय म्हणजे लॉकचा यूज होणार आहे. ठीक आहे, सिंपल कोणत्या कॉलम वरती ऑपरेशन आहे ते सांगा मला. डीएफ सॅलरी वरती आपलं काय ऑपरेशन आहे. ठीक आहे, मग सिंपल इथे लिहिणार डीएफ डॉट, काय घेतोय आपण, लॉक. काय घेतोय, लॉक. आता कोणत्या कॉलम वरती ऑपरेशन आहे, सॅलरी. मग इथे लिहिताना त्याचं पण लोकेशन द्यायचं असतं, डीएफ ऑफ सॅलरी. हो सॉरी, सॅल आहे फक्त. ओके, हा, सॅलचं एस पण स्मॉल आहे. आणि देन काय करणार, ग्रेटर दॅन, सॉरी लेस दॅन घेऊ आपण, लेस दॅन 1,000. ठीक आहे, इथं द्यायचं आहे कॉमा. इथे काय करतो आपण, एक नवीन कॉलमचं नाव ऍड करतो. काय करतो, नवीन कॉलमचं नाव ऍड करतो. ठीक आहे, नवीन कॉलम कोणता आहे आपला, सांगा. सॅल कॅट घेऊ आपण इथे. ठीक आहे, अँड देन, ठीक आहे, इक्वल्स टू, काय करतो मी इथे, इक्वल्स टू. इथे नवीन कॉलमचं नेम द्यायचंय. काय द्यायचंय, नवीन कॉलमचं नेम. इथे यूज कशाचा केला आपण, लॉकचा. ठीक आहे, आणि देन जर का ही कंडिशन ट्रू असेल, ठीक आहे, ही कंडिशन काय असेल, ट्रू, तर त्याला कोणती ग्रेड आली पाहिजे, सी. अँड देन सिंपल शिफ्ट इंटर. str टू इंटिजर, एक मिनिट. df डॉट इन्फो, ऍज अ डेटा टाईपच चेक नाही केले आपण. फ्लोट मध्ये चालेल पाहिजे ना. हो हो, सॉरी सॉरी सॉरी. झालं. ठीक आहे, इथं ब्रॅकेट क्लोजच नव्हता गेला. काय नव्हता गेला, क्लोज. ठीक आहे, अँड देन डीएफ आलं इथे सी. आणि याला पण काय आलंय, सी, कारण की हे दोघंच काय करतात ते, 1,000 पेक्षा कमी. बाकीचं काय अजून केलंय का आपण, त्यासाठी नाही. मग त्यासाठी सेपरेट कंडिशन्स लिहाव्या लागतात आपल्याला. मग सेपरेट कंडिशन्स आपण आता याच्याच खाली लिहू आणि एकदम रन करू आता. ठीक आहे, आता हे ओरिजिनल डीएफ मध्ये काय झालंय, ऍड झालेलं आहे. ठीक आहे, आता सिंपल मी घेतोय डीएफ डॉट लॉग इन ब्रॅकेट डीएफ ऑफ सॅल. ठीक आहे, सॅल मध्ये काय घेणार, लेस दॅन इक्वल्स टू. ठीक आहे, आपण काय ठरवलं होतं, सॉरी, ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1,000. ठीक आहे, आणि पुढे काय करणार आपण, अँड काय घेणार, अँड. ही कंडिशन चेक करण्यासाठी आपल्याला नाही, परत हा प्रत्येक गोष्ट चेंज होईल. ओके, इथे काय करणार आपण, अँड देणार पुढे.
df sal लेस दॅन इक्वल्स टू 2500 घेऊ आपण. ठीक आहे. हा, पुढे कॉमा काय करणार आपण इथे, सॅल कॅट. ठीक आहे. अँड देन इक्वल्स टू काय करणार, बी. ठीक आहे. शिफ्ट इंटर, इथं मे बी एरर येईल मला असं वाटतं. आलं बी. आता लास्ट कंडिशन आपण कशी पास करणार आहे, डीएफ डॉट लॉग. अँड देन इथं काय करणार आहे आपण, डीएफ ऑफ सॅल अँड देन ग्रेटर दॅन 2000. हा, ग्रेटर दॅन इक्वल्स नाही, फक्त ग्रेटर दॅन 2500 कॉमा सॅल कॅट. अँड देन काय येणार इथे, ए. ठीक आहे. अँड देन याला पण काय करू आपण, रन करू. अँड देन डीएफ झाला. सॅलरी कॅटेगरीचा कॉलम रेडी. ठीक आहे. समजलं, एक कंडिशनच्या बेसिसवरती आपण कसं जे आहे ते कॉलमला फिलअप करू शकतो. ठीक आहे. म्हणजे नवीन कॉलम जो आहे तो तयार करू शकतो. आणि यालाच काय म्हणतो आपण, केस. काय म्हणतो, केसेस म्हणा, कंडिशनल कॉलम म्हणा. ठीक आहे. बट समजलंय केसेस जे आहेत ते कशा राईट डाऊन केला जातात, ह्याचा यूज कुठे केला जातो, याचा यूज केला जातो स्क्रिप्टिंग मध्ये. कुठे केला जातो, स्क्रिप्टिंग. जर का एखादा कस्टमर त्याचे डिटेल्स फिलअप करतोय तिथे, तर ऑटोमॅटिकली त्याचे काही कॉलम्स आपल्या साईडनं पण बनले पाहिजे, ज्याला की आपण बोलतो कंडिशनल कॉलम्स. मग जसा त्याचा डेटा इंटर होतोय तसे इकडे जे आहे ते कॅटेगरी त्याची डिफाईन होते. समजलं. मग तुम्हाला जर का कोणी कॉलम्स वरती केसेस लिहून ठेवायला सांगितलं तर अशा ठेवायच्यात. आणि डबल कोट मध्ये काय पास करणार, तर व्हेरिएबल. काय पास करता, व्हेरिएबल. आणि तो जो इनपुट्स देतो ते ह्याच्यामध्ये घेतो आपण, कशामध्ये घेतो, एफ स्ट्रिंग मध्ये. कशामध्ये घेतो, एफ स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. त्याची टोटल एक स्क्रिप्ट मी रेडी करेल, तुम्हाला दाखवेल मला वेळ भेटला की. ठीक आहे. समजले केसेस कसं करतो ते आपण. ठीक आहे. आता स्प्लिट करू कॉलमला. काय करू, स्प्लिट. याच्यामधून आपल्याला काय करायचंय, इयर बाजूला काढायचंय. ठीक आहे. डेट बाजूला काढू. पहिले तर बेसिक आपण स्प्लिट फॉर्म्युला यूज करू. काय करू, स्प्लिट फॉर्म्युला. एक डेटा फ्रेम आपण रेडी करू. इथे घेतो मी यूव्ही घेतो. सांगा डेटा फ्रेम कसं तयार करतो आपण. हम्म. पहिल्याच लेक्चर झालं ना डेटा फ्रेम. सांगा. अजून एक राहिले ते पण घेऊ. त्या इथे लक्ष, आवाज येतो एवढा. डीएफ ऑफ, समजा आपल्याला सांगितलं की 3 पासून 9 पर्यंत जर प्रिंट करायचे. ठीक आहे. बट त्यांचे ई नेम आणि जॉब सेच 2 कॉलम प्रिंट करायचे. काय प्रिंट करायचे, ई नेम आणि जॉब. हे बाकीचे नको आहेत. बाय डिफॉल्ट आपण जेव्हा करत होतो. ठीक आहे. इथे 9 घेतो, सॉरी इथे 10 घेतो आणि इथं काय घेतो, 1. जेव्हा डिफॉल्ट आपण करत होतो, ठीक आहे, तेव्हा हे सगळे कॉलम्स येत होते. बट आपल्याला स्पेसिफिकच सांगितलं तर रेंजमध्ये कॉलम, मग काय करणार आपण, इथं द्यायचं आहे कॉमा. ठीक आहे. आणि इथं स्क्वेअर ब्रॅकेट ऑन करायचं आहे. इथे लिहायचं आहे ई नेम कॉमा जॉब. समजलंय की याच्यामध्ये पण कसं जे आहे ते स्पेसिफिक कॉलम घ्यायचे, म्हणजे भरपूर ट्रिक्स आहेत. तुम्ही त्याचा यूज करू शकता. जसं तुमचं लॉजिक चालतंय तसं तुम्ही काय करू शकता, याला मॅनेज करू शकता. ठीक आहे. कशावरती काम करतंय, लोकेशनवरती काम करतंय. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता आपण एक डेटा फ्रेम क्रिएट करू आणि त्याच्यावरती स्प्लिट शिकू. ठीक आहे. आता इथे लॉक तुमचं संपलंय. आता इथं स्प्लिट पण संपेल. आता सांगा की डेटा फ्रेम कसा तयार करायचा. df is equal to pd dot पीडी डॉट data frame in bracket df डेटा फ्रेम. अरे काय in सांग, bracket df.
पहिलं तयार कसं करतात रे, डेटा फ्रेम तयार करायचा. माझ्या ऑलरेडी डेटा फ्रेम मध्ये मला याचा डेटा फ्रेम नाही करायचा. एक नवीन डेटा फ्रेम तयार करायचा आहे, ज्याच्यामध्ये मला नाव पाहिजे, स्टुडंटचं फुल नेम काय असलं पाहिजे, फुल नेम आणि त्याचं एज असलं पाहिजे. समजलंय? असे 2 कॉलम करायचे मला. ठीक आहे, ज्याच्यामध्ये नेम असणारे स्टुडंटचं, आणि समजा त्याच्यामध्ये स्किल्स आहेत, त्याच्या काय त्याच्या स्किल्स. ठीक आहे, स्टुडंटचं नाव, स्किल्स, असे 2 कॉलम्स मला बनवायचे. ठीक आहे. तुम्ही मला डेटा फ्रेम तर सांगा तुमच्या ह्याने रॅन्डमली स्टुडंटचे नेम सांगा. हे स्टुडंटचे नेम मी इथे लिहितो. फर्स्ट आहे समजा, फर्स्ट काय घेऊ आपण, घेऊ XYZ ABC. ठीक आहे, आणि देन त्याच्यानंतर हा स्टुडंट आहे TYJ. त्याला काही मिनिंग नाही हा. ते मला नाव आठवत नाहीत पटपट पटपट, त्याच्यामुळे घेतोय मी. हम्म. हे स्टुडंटचे नेम आहेत आणि त्यांच्या स्किल सेट पुढे लिहायचे आपल्याला, असं झूम करा. ठीक आहे, असे 2 कॉलम तयार करायचे. इम्पोर्ट करायचं आहे का सर? इम्पोर्ट करायचं आहे का इंग्लिश नाही मध्ये? नाही राजा, तू आता शांत हा. हा. काय करू? इंटर. इंटर. मी पुढे मग नेम काय घ्यायचंय? नेम. हम्म. नेम नेम हम्म. बोला. ऍटलिस्ट 3 स्टुडंट तरी घ्यायचेत आपल्याला. स्क्वेअर आता ब्रॅकेट. ओम ओम ओम, हा ओम. ओ आडनाव अवघड असेल कॉमा तर नको सांगू. ऋषी. ओम पाटील घेऊ आपण, हा. पाटील. हा. कॉमर्स सात्विक पाटील. अरे बापरे. नाही, सात्विक गायकवाड टाकू. हा, पुढे अजून एक घेऊ आपण. हम्म. आशिष पाटील. आशिष पाटील. आशिष कंस पाटील. मिडल मध्ये टाकायचं कंसात अण्णा बिन्ना. काय? काय नाही. चालेल, आता इथे लक्ष द्या. हे 3 स्टुडंट झाले. आता हे तिघांचे स्किल सेट पण टाकायचे आपल्याला. ते काय टाकायचे? स्किल्स. पहिले स्किल्स कोणाचे येतील? ओमचे येतील. ठीक आहे. ओम, तुला कोणत्या कोणत्या लँग्वेजेस येतात खऱ्या खऱ्या ते मला सांगायचे. ठीक आहे. आपण ओमचं स्किल सेट आपण रेडी करू. ठीक आहे, पहिलं स्किल्स जे येतं ओमला. हम्म. सांग कोणतं स्किल्स येतं पहिलं तुला? पायथॉन. आपण घेऊ पायथॉन, तर आता येतच ना तुला चांगलं. कॉमा काय घेतला मी इथं? कॉमा. त्याच्यानंतर समज SQL पण येतं त्याला. पॉवर BI पण येते ओमला. ठीक आहे. एक्सेल पण येतं ओमला. ठीक आहे. अजून काय? एवढंच येत आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण सात्विकच्या पण स्किल्स जे आहेत ते ऍज इट इज ठेवू. काय करू? ऍज इट इज, फक्त त्याच्यातनं पायथॉन रिमूव्ह करू. काय करू? पायथॉन रिमूव्ह. ठीक आहे. ह्या त्याच्या स्किल सेट आहेत. फक्त त्याच्यामध्ये काही नाहीये, पायथॉन नाहीये. काय नाहीये? पायथॉन, कारण का तो आता शिकतोय, ओमचं झालेलं आहे. ठीक आहे. असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आणि सात्विकचे जे स्किल सेट आहेत त्याच्यामध्ये ऍड करू आपण. ठीक आहे. सेम करू. जावास्क्रिप्ट. हा, सेम करू आपण, फक्त मशीन लर्निंग ऍड करू विदाउट पायथॉन. ठीक आहे. असं कन्सिडर करा. हे बनवलं आता आपण डेटा फ्रेम. झाला ना? डेटा फ्रेम आहे ना? हा, येस आहे. ठीक आहे. चेक कसं करणार डेटा फ्रेम आहे का नाहीये? प्रिंट. प्रिंट UV. अरे वा. चेक करायचं रे डेटा फ्रेम आहे का नाहीये. प्रिंट टाईप. कशाचा टाईप? UVचा. ठीक आहे. काय येतंय? डिक्शनरी. आणि तुम्हाला दिसताना तो डेटा फ्रेम दिसतोय. म्हणजे बघा. हा, मग कन्वर्ट कसं करणार? ऑटोमॅटिक होतं का? आपल्याला करावं लागतं ते. हा, मग कसं करणार आता आपण? डीएफ इज इक्वल टू. DF इज इक्वल्स टू, अरे UV आहे राजा, हा. UV इज नाही इक्वल्स सॉरी, टू यूवी इज इक्वल पीडी PD डॉट डॉट डेटा फ्रेम. डेटा फ्रेम. UV काय डेटा माहिती ना फ्रेम तुम्हाला? आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे, एस ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर आता ग्रोथ यूवी. करताय. ठीक आहे.
होय. आलं आता डेटा फ्रेम मध्ये, छान दिसतंय. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, नवीन कॉलम तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये की आपल्याला नेम द्यायचंय. ठीक आहे. तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम सेपरेट करायचं. ठीक आहे. मग कसं करणार आपण, डीएफ ऑफ. ठीक आहे. इथे दोन कॉलम तयार करणार आपण, एकाला नाव देणार फर्स्ट नेम. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर काय करणार, आणि देन त्याच्यानंतर काय करणार आपण, कॉमा, लास्ट नेम. ठीक आहे. हे दोन कॉलम मला काय करायचे, तयार करायचे. कशामध्ये, डीएफ मध्ये. मी ते पास केले. पास केल्यानंतर काय करतोय, इक्वल्स टू, काय करतोय, इक्वल्स टू, याच्यामध्ये मी लिहितोय कोड. काय लिहितोय, कोड. डीएफ ऑफ कशावर ऑपरेशन आहे सांगा मला. नाही सॉरी, डीएफ नाही, यूव्ही आहे इथं. इथं पण यूव्ही ऑफ नेम वर काय आहे, ऑपरेशन आहे. ठीक आहे. डॉट, काय घेतो आपण, डॉट एस टी आर, काय लिहायचंय, एस टी आर. डॉट स्प्लिट, काय लिहायचंय, स्प्लिट. ठीक आहे. इन ब्रॅकेट. ठीक आहे. तुम्ही हे नेम कोणत्या डेलिमीटरच्या बेसिसवरती स्प्लिट करताय. आता याचं जे डेलिमीटर आहे स्पेस आहे, काय आहे, स्पेस. मग सिंपल मी इथं जातोय आणि एक स्पेस देतोय. काय देतोय, स्पेस. कॉमा, इथे घेतोय एक्सपांड, काय लिहायचंय, सॉरी हा, एक्सपांड इज इक्वल्स टू ट्रू. काय लिहायचंय, एक्सपांड इज इक्वल्स टू ट्रू. आणि देन याला काय करायचंय, रन. आणि देन युवी ला आपण कॉल करून बघू की होतंय का. झालंय. समजलंय की कसं स्प्लिट करायचं ते. आता मला या स्किल्सला स्प्लिट करायचं, कसं करणार सांगा. आता बघू काय डोकं लावतं, या दोघांकडे तर चार चार स्किल्स आहेत. सॉरी, याच्याकडे चार स्किल आहेत एकट्याकडे, आणि याच्याकडे तीन तीनच आहेत. सॉरी, याच्याकडे याच्याकडे फक्त सातवीकडे एक स्किल कमी आहे, एमएल ची. मग आता कसं तुम्ही स्प्लिट करणार याला. 4 बॉक्स करायचे तयार. चार बॉक्स तयार करायचे. कॉलम हा, कॉलम कॉलम कॉलम. तयार करायचे. मग कसे करायचे ते, काहीतरी सिंटॅक्स बिनटॅक्स असेल ना त्याला. येस. लिहू का मी इथं, चार बॉक्स तयार करायचे, काहीतरी सिंटॅक्स असेल ना त्याला, सांगा. 2 मिनिट राहिलेत, मला नवीन लिंक शेअर करायची, पटकन सांगा. लॉक शिकायचं अजून, सॉरी आय लॉक शिकायचं. आता सिंटॅक्स सांगितलं ना. युव्ही डबल ब्रॅकेट का देतोय आपण, फर्स्ट. 2 डायमेन्शनल ॲरेला मॉडीफाय करतोय. सॉरी, डेटा फ्रेमला काय करतोय, मॉडीफाय. जेव्हा 2D मध्ये काम करतोय तेव्हा ब्रॅकेट किती येतात, 2. त्याच्यामध्ये मी घेतोय स्किल 1. काय घेतोय, स्किल 1, कॉमा, स्किल 2. ठीक आहे. स्किल 2. स्किल 3. मला असं वाटतं की मिनिमम 5 असतील. किती असतील, 5. मी असं कन्सिडर केलंय माझ्या ह्याच्यामध्ये. स्किल 3. ठीक आहे. कॉमा, स्किल येस, 5 आहे. 4. अरे व्हेरी गुड. स्किल 5. आता स्किल 5 मी एक्स्ट्रा काय घेतलंय, काहीच्या 3 असतील, काहीच्या 2 असतील. जे 2 आहेत त्यांच्या पुढच्या काय येतील, नल येतील. काय येतील, नल. आणि नल कसे फिलअप करायचे ते तुम्ही शिकलाय. ठीक आहे. मला एक्झॅक्ट फील माहिती आहे, 0. मी काय करेल, 0 किंवा नन करून टाकेन तिथं. काय करून टाकेन, नन. नन एक कॅरेक्टर असतं जर का तुम्ही काय तिथे फिलअप नाही केलं तर. ठीक आहे. तुम्ही नन द्या मग तिथे, की याच्याकडे 3च स्किल सेट आहेत. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहे, सिंपल इक्वल्स टू युव्ही डॉट UV ऑफ स्किल्स डॉट STR डॉट स्प्लिट. स्प्लिट. ठीक आहे. अँड देन इन ब्रॅकेट काय करणार आता आपण, डबल कोट, स्पेस, कॉमा, काय तो, कॉमा. अँड देन त्याच्यानंतर काय करणार आपण, एक्सपांड इज इक्वल्स टू ट्रू. व्हॅल्यू व्हॅल्यू तो त्याला क्या, कॉमा काढा सर. तो मदत कॉमा आला. मदत एस कॉमा नेम दिला लेन. सर तुम्ही. नाही नाही, कॉमच आहे. इथं लेंथ मॅच नाही करत आहे, हा एक्स्ट्रा कॉलम एक्सेप्ट नाही करत आहे. एक मिनिट, मग इथे एरर येणारच आहे.